एक म्हणजे भाजपचंच इंजिन बिघडलेलं आहे. त्यामुळे त्यांनी मनसेचं इंजिन आता घेऊन आपली गाडी परत चालू करायचा प्रयत्न केला आहे, नंबर 1. नंबर 2 म्हणजे शरद पवार साहेबांचं इंजिन, उद्धव ठाकरेंचं इंजिन एवढ्या जोरात चालले आहे, की आमच्या विरोधकांना मनात धडकी भरलेली आहे, की आता महाराष्ट्रात 10 जागा येणार का 12 जागा येणार? जे 45 पारचा नारा देत होते, ते 10, 12, 15च्या आत सेटल होतील किंवा थांबतील, असं चित्र आहे. त्यामुळं या दोघांची इंजिनं एवढी जोरात चाललेली आहेत, उद्धव ठाकरे साहेबांचं आणि शरद पवार साहेबांचं, की मला वाटतं की महाराष्ट्रात एक वेगळंच चित्र आज तयार झालेलं आहे. जनता त्यांच्या बाजूनं आहे आणि त्यामुळं मला वाटतं की भाजपचं इंजिन बंद पडलं. त्यामुळे मनसेचं इंजिन घेतलंय आणि तेही आता चालू होईना झाले. त्यामुळे समस्या वाढल्या.